राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 50% महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळे राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे। मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला राज असेल, तर ठाण्यामध्ये अनुसूचित जाती आणि केडीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचा महापौर असेल। तर एकंदरीतच आरक्षणाची ही सोडत जाहीर झाल्यानंतर आता 29 महापालिकांमध्ये चर्चा असणार आहे ती महापौर पदासाठीची। आणि महापौर पदासाठी काय नेमकी रस्सीखेच वेगवेगळ्या शहरांमध्ये असणार आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। हे सगळं वातावरण आणि त्यासाठी आमचे सगळे रिपोर्टर्स ब्युरोजमधून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि यामध्ये पुण्यामधून निलेश खरमरे आपल्या बरोबर आहेत, कोल्हापूरमध्ये प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत, छत्रपती संभाजीनगरमधून विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत, त्याचबरोबर नाशिकमधून योगेश खरे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, नागपूरमधून अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, तर मुंबईमधून मनशी पाठक म्हणजे सहकारी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आणि सगळ्यात आधी आपण काय नेमका आरक्षण सोडतीबाबतचं त्या महापालिकांमधलं चित्र असणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मनशी पाठक मुंबईमधून आपल्या बरोबर आहेत। मनशी, निश्चितच आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं की कोणाला कुठल्या प्रवर्गाचं आरक्षण महापालिकेमध्ये पडेल आणि मुंबईमध्ये आता महिला राज असणार हे निश्चित झालेलं आहे। नक्कीच अनुपमा, मगाशी जसं आपण म्हटलं की मुंबईची कारभारीण आता महिला असणार आहे। मुंबईत शब्दशः महिला राज असेल, केवळ महापौर पदामुळे नाही तर विरोधी पक्षनेते पदामुळे सुद्धा महिला राज येण्याची शक्यता आहेच, कारण विरोधी पक्षनेतेपद हे सुद्धा महिलेकडेच जाण्याची दाट शक्यता आहे। इतकंच नाही तर मुंबईमध्ये महापालिकेत महिला नगरसेवकांची संख्या ही सुद्धा जास्त असणार आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या समित्यांवरती आपल्याला महिला राज असलेलं बघायला मिळेल। महिलांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे अर्थातच महिलांसंबंधी मुद्दे हे जास्तीत जास्त आता चर्चेत येतील अशी अपेक्षा आहे। आणि एकंदरीतच मुंबईचं राजकारण हे अर्थातच नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। मुंबई महापालिकेच्या चाव्या आपल्या ताब्यात मिळाव्या याकरता सगळ्याच राजकीय पक्षांनी मैदान गाजवलेलं होतं। मैदानात अगदी शड्डू ठोकून ते सगळेजण उतरलेले होते आणि विशेषतः जी तगडी आपण स्पर्धा बघितलेली होती ती ठाकरे बंधू आणि महायुतीमध्ये, त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबईवर भगवा कुणाचा असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आता महायुतीचा हे निश्चित झालेलं असलं तरी सुद्धा मुंबईवर महापौर कुणाचा, तर तो शिंदे सेनेचा की भाजपचा, यामध्ये संख्याबळाच्या आधारे जर आपण विचार केला तर तो भाजपचा महापौर बसण्याची जास्त शक्यता आहे। अर्थातच शिंदे सेनेची मागणी आहे की महापौर पद पहिल्या काही वर्षांसाठी आपल्याला मिळावं, याकरता वाटाघाटी सुद्धा सुरू आहेत। मात्र जर संख्याबळाचा विचार केला आणि गेल्या 25 वर्षांच्या युतीच्या समीकरणाचा विचार केला तर महापौर पद आणि अर्थातच स्थायी समिती पद, अध्यक्षपद स्थायी समितीचं हे सुद्धा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे भाजप महापौर पद सोडणार नाही अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे, कारण अनेक वर्षांचं स्वप्न भाजपचं पूर्ण होतंय असं म्हणायला हरकत नाही। भाजपची महापौर बसणार मुंबई महापालिकेवर हे जर निश्चित झालं तर चेहरे जर आपण बघितले भाजपच्या गोटात असणारे महिलांचे, तर आक्रमक चेहरे देणं भाजपला अतिशय गरजेचं आहे, कारण वारंवार एकच मुद्दा मध्ये समोर येतोय ते म्हणजे मुंबई महापालिकेचं सभागृह अक्षरशः दणाणून सोडलं जातं महिलांकडून आणि ते सुद्धा ठाकरे सेनेच्या महिलांकडून। कारण गेल्या 25 वर्षांचा अनुभव आहे ठाकरे सेनेच्या महिलांना, ठाकरे सेनेच्या महिलांकडे रणरागिणी असं म्हणूनच बघितलं जातं। आतापर्यंत जेव्हा जेव्हा महापालिकेची सभागृह ही वादळी ठरलेली होती, स्थायी समितीच्या बैठका वादळी ठरलेल्या होत्या, इथून पुढच्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या सभागृहांना तितकंच महत्त्व असेल जितकं महत्त्व आपण मंत्रालयातल्या कॅबिनेट बैठकांना देतो। खरं, मुंबई महापालिकेचा मनशी जेव्हा जेव्हा विचार समोर येतो, ज्यावेळी मुंबई महापालिकेचा विचार समोर येतो तेव्हा सर्वात श्रीमंत महापालिका असं बिरुद मुंबई महापालिका नेहमीच मिरवत्या आणि त्यामुळे आता या सगळ्या सत्तेच्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या या महिला महापौर पदाकडे असणार हे निश्चित झालेलं आहे। आणि एकंदरीतच MMR मधल्या जर आपण 9 महापालिका पाहिल्या तर यामध्ये 5 ओपनसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आलेले आहेत, त्यामुळे आता सत्तेची समीकरणं जुळवताना काही वेगळी राजकीय समीकरणं सुद्धा उदयाला येतात का हे आपल्याला पाहायचंय। मनशी अशा संपर्कात राहा। आपण जाऊया आपल्या पुढच्या रिपोर्टरकडे आणि सध्या निलेश खरमरे पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। मात्र निलेश, आपल्याकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्हीसाठीचं आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, काय नेमकी आता महापौर पदासाठी काय हालचाली दोन्ही शहरांमध्ये सुरू असणार?
अनुपमा, खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर सर्वात जास्त ह्या महिला निवडून आलेल्या आहेत. पुण्यामध्ये जवळपास 55% ह्या महिला भाजपच्या उमेदवार आहेत. म्हणजे भाजपनी पण महिलांना उमेदवारी दिली होती आणि इकडे राष्ट्रवादींनी पण दिलेले होते. त्यामुळे 81 ज्या महिला आहेत त्या विजयी उमेदवार आहेत. आणि आता भाजपच्या महापौर जे आहे पुणे महानगरपालिकेचं ते पण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे. त्यामुळे आता भाजपच्या 5 महिला ज्या आहेत त्या आता या रिंगणामध्ये असणार आहेत. सर्वात आधी ज्या आहेत ते वर्षा तापकीर असतील, निवेदिता एकबोटे असतील, मंजुषा नागपुरे असतील, अशा ज्या दिग्गज महिला आहेत ज्यांनी याआधीही अनेक वर्ष नगरसेवक म्हणून आपलं पद भूषवलेलं आहे. त्यातल्या त्यात वर्षा तापकीर ज्या आहेत ते सलग 4 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचं नाव या ठिकाणी पुढे येऊ शकतं. या इलेक्शनमध्ये जर बघितलं तर भाजपने सगळ्यात जास्त प्राधान्य जर बघितलं तर या महिलांनाच दिलेले आहेत. 91 ज्या महिला आहेत त्या भाजपच्या उमेदवार महानगरपालिकेमध्ये आता प्रथमच नगरसेवक म्हणून जाणार आहे. त्यामुळं पुण्यामध्ये पण आपल्याला बघितलं तर महिलांचं राज आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्यात महापौरसुद्धा या महिला असणार आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर तो खुला वर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथं महिलासुद्धा विराजमान होऊ शकते. पण मात्र पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये महिला खुला गट असल्यामुळे त्या ठिकाणी आता महिलांच्या मोर्चा मांडणीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आता जी महिला महापौर होणार आहे ती मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांच्या कोट्यातले असणारे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोट्यातले असणारे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पुण्यामध्ये जर बघितलं तर हे 2 मोठे जे नेते होते त्यांचे या ठिकाणी पक्षातले जे नेते उमेदवार होते त्या मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे आता पुण्यामध्ये मुरली अण्णांचा महापौर होणार का मुख्यमंत्र्यांचा महापौर होणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आता जर बघितलं तर अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी 25 वर्ष या ठिकाणी नगरसेवक भूषवलेला आहे. त्यातल्या त्यात रंजना टिळेकर आहेत पण मात्र त्या ओबीसी मधने निवडून आलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर खुला वर्ग असल्यामुळे कदाचित त्यांची सुद्धा या ठिकाणी वळणी लागू शकते. निश्चितच खरं तर निलेश, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या निवडणुकांनी खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं होतं. एक वेगळी आघाडी या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. मात्र आता जर महापौर पदाचा विचार केला तर महिला सर्वसाधारण गटासाठी पुण्याचं महापौर पद गेलंय तर खुला सर्वसाधारण वर्गासाठी पिंपरी चिंचवडचं गेलेलं आहे. त्यामुळे कशा पद्धतीने इथली राजकीय समीकरणं आता पुढे येतात हे बघावं लागणार आहे. एखादी सत्ता दोन्ही महापालिकांमध्ये भाजपनं मिळवली, निश्चितच पुण्याकडे आणि पिंपरी चिंचवडकडे लक्ष असेल. असे संपर्कात रहा निलेश. आपण जाऊया आपल्या पुढच्या रिपोर्टरकडे आणि सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी. एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं सगळी स्थिती असणार आहे आपण जाणून घेऊया प्रतापकडून. प्रताप, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तर गाजलेली होतीच, मात्र त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड आणि इचलकरंजी या ठिकाणचं सुद्धा आता महापौर पदाचं काय नेमकं चित्र असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आपण थोडं स्पष्ट करूया. नक्कीच कोल्हापूर आणि इचलकरंजी जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी मधून आपण पाहतो की या ठिकाणी उमेदवार असणार आहे महापौर पदासाठी. कोल्हापूरसाठी जर आपण विचार केला तर 5 ते 6 नावं नेत्यांच्या समोर आहेत, कारण त्या प्रवर्गातून ते नगरसेवक निवडून आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्वसमावेशक चेहरा कोण असेल या दृष्टीनं आता आपण पाहतो की नावं घेऊन नेते बसलेले आहेत, पण कोणत्याही प्रकारचा कोणाला सुतोवाद जे आहे एखाद्या उमेदवाराचा त्या संदर्भात मात्र कुठल्या प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही. इचलकरंजीचा आपण जर विचार केला तर इचलकरंजीमध्ये तानाजी पवार जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकूणच आपण पाहतो की भाजपची ज्या पद्धतीनं एकूण फॉर्म्युला राहिलेला आहे त्याच्यामध्ये अनपेक्षितरित्या एखादं नाव येत असतं आणि त्याच पद्धतीच्या व्यूहरचना जे किंवा एकूणच निर्णय हे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकूणच आपण पाहतो की कोल्हापूरमध्ये 6 ते 7 जण या ठिकाणी महापौर पदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामधले कोणते, कारण नवखे चेहरे जवळपास दिसत आहेत, कारण त्या प्रवर्गातून ते निवडून आलेले आहेत. इतर मात्र दिग्गज जे होते ते मात्र महापौर पदाच्या रेसमधनं बाहेर पडलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी सोबत भाजप सत्ता स्थापन करणार आहे, त्या ठिकाणी महापौर बसणार आहे. पण याच्यामध्ये आपण पाहतो की महापौर पदाच्या खांडोळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आपण पाहतोय की शिवसेनेनं आजच कोल्हापूर शहरभर या ठिकाणी आपण पाहतो की शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की कशा प्रकारचं 11 महिन्याचा विचार होऊ शकतो किंवा 15 महिन्याचा विचार होऊ शकतो त्या दृष्टीने देखील या ठिकाणी जी कामं
त्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापुरात या ठिकाणी महापौर पद भाजप आणि शिवसेनेला जाऊ शकतं आणि काही काळासाठी राष्ट्रवादीला देखील महापौर पद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इचलकरंजीत मात्र पूर्णतः बहुमत जे आहे ते भाजपचं आहे. त्यामुळे 5 वर्ष त्या ठिकाणी आपण पाहतो की ते भाजपचाच महापौर त्या ठिकाणी असणार आहे. ठीक, निश्चितच प्रताप, एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि इचलकरंजी असा जर विचार करायचा झाला तर 4 महापालिकांमध्ये ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी महापौर पद गेलेलं आहे. तर कोल्हापूर आणि सांगली, मिरज तसंच मला वाटतं इचलकरंजी या 2 महापालिकांसाठी ओबीसी आहे. त्यामुळे निश्चित इथे काही सत्तेची वेगळी समीकरणं जोडली जात आहेत का बघावं लागणार आहे. अर्थातच इचलकरंजी एखादी सत्ता आहे, त्यामुळे कोण महापौरपदी पहिल्यांदा विराजमान होणार इचलकरंजीकरांचं सुद्धा लक्ष असेल. असे संपर्कात राहा. जाऊया आपण विशाल करोळे, आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत. विशाल, काय एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा आहे? कारण संभाजीनगरमधले राडे संपूर्ण महाराष्ट्रानं निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलेले होते. आता महापौर पदासाठी काय नेमकं चित्र पाहायला मिळणार आहे? अनुपमा, कदाचित हेच राडे पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळू शकतात. त्याचं कारण म्हणजे संभाजीनगरमधलं रणांगण आता खूप मोठं आहे. खुला सर्वसाधारण प्रवर्ग संभाजीनगरचं महापौरांचं आरक्षण असणार आहे. त्यामुळं सगळ्यांना संधी आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि त्याचाच मोठा फटका भाजपला बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस संभाजीनगरचे सगळे राडे आपण पाहिले. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आता चांगलेच टेन्शनमध्ये आहेत. त्याचं कारण सांगतोय, भाजपचा महापौर असणार यात कुठलंही दुमत नाही. 57 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. सगळ्यात मोठं बहुमत त्यांच्याकडे आहे. मात्र 25 चेहरे हे जुने आहेत आणि उर्वरित सगळे नवे आहेत. 25 पैकी जवळपास 10 जण हे तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आलेले आहे आणि खुला सर्वसाधारण प्रवर्ग असल्यानं भाजपला यातून महापौर पदाचा उमेदवार निवड करणं हे कठीण होणार आहे. त्यामुळे रणांगण मोठं आहे आणि त्यामुळे राडे यावेळेस सुद्धा होऊ शकतात, यात कुठलंही दुमत नाही. महत्त्वाचं म्हणजे भाजपनं हा प्रवर्ग खुला झाल्यानंतर आता तातडीनं आज संध्याकाळी भाजपच्या सर्वच नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. सगळे वरिष्ठ तिथे उपस्थित असतील आणि त्यानंतर गटनेता निवडण्याचं त्यांचे विचार सुरू आहे आणि त्यानंतर महापौर पदांचा उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या संमतीने निवडण्यात येणार अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे. त्यामुळं 2 ते 3 दिवसात याबाबतचा निर्णय होऊ शकतो. मात्र भाजप धक्कातंत्र देतं आपण नेहमीच पाहतो. त्यामुळं 25 जुन्या चेहऱ्यांना संधी देणार की जे 3 ते 4 वेळा निवडून आले त्यांना संधी देणार की उर्वरित जे जवळपास 30 जण आहेत जे नवे एकदम खुले चेहरे आहे, हे फ्रेश चेहरे आपण म्हणू शकतो, त्यांना संधी देणार याचीच आता संभाजीनगरमध्ये उत्सुकता आहे. अनुपमा जी, असे संपर्कात रहा. आपण जाऊया विदर्भाकडे. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर. अमर, नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर अशा 4 महानगरपालिकांचा विचार करायचा झाला तर चंद्रपूरची अर्थातच नगरपालिका सध्या बरीच चर्चेत आहे. त्या संदर्भात सुद्धा आणि नागपूरमध्ये काय नेमकं चित्र असणार आहे महापौर पदासाठी? अनुपमा, 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. नागपूरमध्ये भाजपाच्या महिला महापौर येईल आणि त्याच्यात 8 ते 9 महिला ज्या आहे त्या विशेष करून चर्चेत आहे. आणि किंबहुना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर स्वतःच जाहीर करून टाकलं की शिवानी दाणीच भाजपाच्या सर्वसाधारण महिलाकरता महापौर पदाच्या शर्यतीत आहे आणि त्याचा फिक्सिंगचा आरोप सुद्धा त्यांनी त्याकरता केलेला आहे. पण त्याशिवाय नीता ठाकरे यांचं नाव आहे, अतकरे यांचं नाव आहे, अजून 4 ते 5 महिला आहे. या सगळ्यांचं नाव नागपुरात शर्यतीत आहे. विशाखा मोहोड यांचं सुद्धा एक नाव आहे. हे सगळे नावं, जिचकार यांचं नाव सुद्धा आहे. हे सगळे नावं चर्चेत आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर खास करून सगळ्यांचं लक्ष आहे. आता जे सांगण्यात येत आहे की काँग्रेसची सत्ता बसेल असं सांगण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडून धानोरकर आणि माझ्यातला वाद संपला असल्याचं स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणतात आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्या सुद्धा कडून म्हणतात आहे. आणि तसे संकेत सुद्धा प्रतिभा धानोरकर खासदार यांच्याकडून सुद्धा देण्यात आले. पण अजूनपर्यंत त्यांनी येऊन प्राथमिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या चित्र जे आहे काँग्रेसकडून ओबीसी महिलांकरता चंद्रपूर राखीव असताना 5 नावं तिथे आघाडीवर आहे आणि त्याकरता आमच्याकडे चांगला उमेदवार असल्याचं आणि मेरिटच्या बेसिसवर आम्ही त्याची निवड करणार असल्याचं विजय वडेट्टीवार सांगताय. त्यामुळे चंद्रपूरमध्ये सध्या तरी काँग्रेसकडून दावा करण्यात येतोय पण चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. अकोल्यात भाजपचा महापौर बसण्याची शक्यता जास्त आहे आणि अमरावतीला सुद्धा चुरस आहे. सध्या जी महत्वाची घडामोड जी आहे ती नागपुरात आहे. 8 जणांचं नाव शर्यतीत आहे. त्याच्यातही दक्षिण पश्चिम नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीतल्या 3 नगरसेविका आहे. त्या प्रामुख्याने समोर आहे शिवानी दाणी, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड हे त्यांचे नाव आहे आणि याशिवाय नीता ठाकरे, अतकरे, मनीषा अतकरे
आहे हे सुद्धा नावं चर्चेत आहे. दिव्या दुर्डे हे सुद्धा एक नाव चर्चेत आहे. त्यामुळे नागपुरात भाजपाचाच महापौर बसेल, पण नेमका कोणत्या विधानसभा मतदारसंघातून येईल, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे कोणाच्या मतावर एकमत होईल, त्यानंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. अनुपमा, ठीक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी अमर. असे संपर्कात राहा. तर एकंदरीत विदर्भातल्या 4 महापालिकांमध्ये 2 महापालिका अमरावती आणि नागपूर या ओपनसाठी आहेत. यामध्ये 1 महिला आणि 1 सर्वसाधारण खुला आणि 2 अकोला आणि चंद्रपूर ओबीसी महिलांसाठी या आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेले आहे. आपण जाऊया सध्या नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया योगेशकडून काय नेमकं उत्तर महाराष्ट्रातलं हे सगळं चित्र आहे. योगेश, एकतर नाशिक महापालिका सध्या चर्चेत आहे. गिरीश महाजनांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट असल्याची त्यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली. काय नेमकं नाशिकमधलं सगळं चित्र असणार आहे? जर आपण नाशिकमध्ये बघितलं तर सर्वसाधारण महिलासाठीचं आरक्षण या ठिकाणी निघालेलं आहे. त्यामध्ये एकंदर परिस्थिती आपण बघितली तर नाशिकमध्ये 16 महिला या सर्वसाधारण गटामध्ये आहेत, ज्या खुल्या प्रवर्गातून उमेदवार नगरसेविका झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा दावा हा या ठिकाणी असेल. त्यामध्ये सर्वात सिनियर जर आपण बघितलं तर त्यामध्ये 3 वेळेस निवडून आलेल्या ज्या काही महिला उमेदवार आहेत त्यांचा या ठिकाणी नंबर हिंगोली आडके या आमदार राहुल आहेर यांच्या बहिणी आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं दीपाली कुलकर्णी या इंदिरानगरमधून 3 वेळेस निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे यासुद्धा या ठिकाणी या शर्यतीमध्ये आहेत. एकूण 2-3 जणांचं नाव प्रामुख्यानं पुढे येत आहे. मात्र आपण जर बघितलं नाशिक महापालिकेमध्ये सुद्धा आयुक्त महिला आहेत आणि आता महापौर सुद्धा या ठिकाणी महिला होणार आहेत. आपण जर एकूण विभागाचा आढावा घेतला उत्तर महाराष्ट्राचा तर 4ही ठिकाणी हा सगळे जे आरक्षण निघाले ते महिलांचे आरक्षण आहेत. यात आपण जर जळगावमध्ये बघितलं तर जळगावमध्ये सुद्धा ओबीसी महिला आरक्षण आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा ओबीसी महिला आरक्षण आहे आणि धुळे आणि मालेगावमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण महिला राज आपल्याला महापालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच यामध्ये आता कोण म्हणजे प्रमुख दावेदार जे आहेत ते समोर येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे संकटमोचक गिरीश महाजन आहेत तर आपण त्यांना म्हणूया की ज्यांनी हे संपूर्ण बीजेपीचं नेतृत्व उत्तर महाराष्ट्राचं केलं आहे, त्यामध्ये ते कुणाची निवड करतात याकडे आता योगेश, यामध्ये मालेगावची निवड थोडी अवघड नाही का वाटत आहे? या ठिकाणी सर्वसाधारण महिला या गटासाठी महापौर पद असणार आहे. मात्र तिथे एक वेगळी आघाडी, राजकीय आघाडी आपण बघतोय. अजून ती अर्थात उदयास यायची, मात्र काहीतरी कॉम्बिनेशन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर ही जी निवड आहे ती अवघड नाही का वाटत आहे? खरं आहे, मालेगावमध्ये जर आपण बघितलं तर मालेगावमध्ये खरं तर इस्लाम पक्षाची आता सर्वाधिक उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे पण उमेदवार या ठिकाणी आहेत. जर आपण त्यांच्या याच्यात बघितलं तर त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ताहिरा शेख या मागच्या वेळेस महापौर होत्या आणि त्या पुन्हा समाजवादी पार्टीकडून आहेत. त्यामुळे त्यांचा दावा या ठिकाणी होऊ शकतो. आता फक्त प्रश्न हा आहे की समाजवादी पार्टीला इस्लाम पक्ष उमेदवारी देईल का महापौरासाठी. तर त्यामुळे ती एक खेचाखेच त्या ठिकाणी आहे. मात्र यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदे गट पाठिंबा द्यावा असा आग्रह इस्लाम पक्षातल्या नेत्यांचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. जर काँग्रेसच्या 3 जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्या उमेदवारांचा पाठिंबा घेतला तर शिंदे सेनेशिवाय आणि MIM शिवाय या ठिकाणी सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र एखादा प्रादेशिक पक्ष आणि जो सत्तेमध्ये असेल अशा सत्तेला बरोबर घेण्याची खेळी जी आहे ती आता इस्लाम पक्ष या ठिकाणी करताना दिसते. कारण राज्यभर त्यांना आपला स्वतःचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे आता नेमकं काय गणितं बसतात आणि ते कुणाला बरोबर घेतात यावर हे सगळी खेळी अवलंबून असेल आणि त्यातलेच महापौर पण ठरेल. ठीक आहे योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स वेगवेगळ्या महापालिकांसंदर्भात काय नेमकं आता सत्तेची समीकरणं असू शकतात, कारण महापौर पदाच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ही समीकरणं काही बदलत आहेत का, काय नेमकी नावं चर्चेत येतात या संदर्भात माहिती सांगत होते. धन्यवाद सर्वांचे दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. तर महापौर पदासाठी आरक्षण सोडत काही वेळापूर्वी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे 29 मनपांसाठी महापौर आरक्षण नेमकं कसं पडलेलं आहे हे आता आपण पाहत होतो. तर वेगवेगळ्या महापालिकांमध्ये कशा पद्धतीने सगळं आरक्षण जाहीर झालेलं आहे या संदर्भातलं विश्लेषण आपण आमच्या रिपोर्टर्सकडून पाहत होतो. तर मुंबईमध्ये आता सर्वसाधारण महिलांसाठी हे आरक्षण आहे. ठाण्यामध्ये अनुसूचित जाती खुला वर्ग, नवी मुंबईमध्ये ओपन, अशा प्रकारे वेगवेगळ्या महापालिकांमध्ये आता राज्यातल्या 15 महापालिकांवर महिला राज असणारे हे विशेष आहे.